नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण सर्वांना आवडणारी आंब्याची वडी कशी तयार करते हे बघणार आहोत. आणि दूध, मावा, मिल्क पावडर न वापरता घरासह उपलब्ध असलेल्या 4 साहित्यांमध्येच मी करणार आहे. चला बघूया कशी बनते आंब्याची बर्फी. ही बर्फी 15 ते 20 दिवस सहज टिकते. आणि याच्यामध्ये दूध पावडर न वापरता मी काय वापरते हे शेवटी मी सांगणार. 2 आंबे पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं ठेवले. हा हापूस आंबा, याचा रस जास्त निघते. आता 15 ते 20 मिनिटं ठेवायचं पाण्यामध्ये. याला चांगलं धुवायचं. धुतल्यानंतर चांगलं स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं, नंतर कापायचा. आता याचं 2 वाटी आंब्याचा रस तयार होतो. अशा प्रकारे मी दोन्ही आंबे कापून घेते. आता 2 वाटी आंब्याचा रस आपला तयार. 1 वाटी बेसन, आता मिक्सरला मी वाटून घेते. दूध पावडर नसेल तर आपण काजूची पावडर पण टाकू शकतो. आता कढईमध्ये अर्धी वाटी तूप घेतलं आणि बेसन पीठ टाकायचं 1 वाटी. चांगलं भाजून घ्यायचं. आपल्याला जसा कलर आवडते तसं भाजायचं. आणि तूप सुटेपर्यंत भाजायचं बेसन पीठ. आता आपलं ब्राऊन कलर बेसनला येत आहे. आता हे बघा, तूप सुटलं बेसनला. आता म्हणजे आपलं बेसन तयार आहे. त्याच्यामध्ये मी आता आंब्याचा रस आणि काजूची पावडर टाकते. आणि अर्धी वाटी साखर. असं 10 मिनटं मिक्स करायचं. वरून खोबरं किस. ताटाला मी तूप लावलं आणि अशी गोळी तयार होईपर्यंत भाजायचं. आता आपलं बेसन बर्फी तयार आहे. चला ताटामध्ये आता टाकूया. याला 10 मिनटं फॅनखाली ठेवायचं. वरून थोडं खोबरं किस टाकायचं आणि चाकूने आकार पाडायचा चौकोन. असे काप तयार करायचे बर्फीचे. अशा प्रकारे बर्फी तयार आहे. आंबा बेसन बर्फी. कशी वाटली नक्की सांगा. या पद्धतीने करून बघा.